लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला होता। सध्या महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झाल्या असून सर्वच पक्षांनी त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे। दरम्यान आज शिवसेना उभाटाचे नेते आदित्य ठाकरे यांची नाशिक येथे जाहीर सभा आहे। त्याआधी त्यांनी नाशिकच्या तपोवन येथे भेट देऊन शासनाकडून होणाऱ्या वृक्षतोडीच्या आदेशाचा विरोध करत सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधलाय। जवळपास 1-1.5 महिना हा लढा इथे तपोवनाचा सगळे स्थानिक नागरिक देत आहेत। आम्ही देखील कुठचाही राजकीय झेंडा न घेता इथे ह्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। एक महत्वाची गोष्ट की आपण पाहत असाल याच्यात 2-3 गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे। एक तर या कुठच्याही आंदोलकाचं किंवा पर्यावरण प्रेमीचं, कारण मी पर्यावरण प्रेमी हा शब्द वापरेन, ते आंदोलन पर्यावरणासाठी करतात। नाशिक प्रेम्यांचं कोणाचाही कुंभमेळ्याला विरोध नाही, तो झालाच पाहिजे, त्याचं स्वागतच होतं। पण आपण पाहत असाल हे तपोवन म्हणजे तपश्चर्याचं वन आहे। तपश्चर्या ही 5 स्टार किंवा माईस मध्ये बसून होत नाही, ही अशा वनातच होते। दुसरी गोष्ट म्हणजे माईसला देखील, म्हणजे ते जे काय पूर्ण तुम्ही कॉन्फरन्स वगैरे सगळे ते करत आहात त्याचाही कोणाला विरोध नाहीये, पण इथे झाडं कापून तुम्ही माईसचं हे काही करू शकत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे झाडं कापण्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच। सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यात हे जे आपण पाहताय, आत आल्या एक सुंदर असं वाटतं की चला शांत आहे, हिरवगार वाटतंय। हे कोणी कापायला आलं तर आम्ही मध्ये उभं राहू। ह्याच्यात ह्या पूर्ण जे वन आहे, तपोवन आहे, ह्याला मुख्यमंत्र्यांनी डीम्ड फॉरेस्ट आता आणि रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। पण एकच या सगळ्या पाहणीनंतर तुमच्या काय सूचना असतील वैयक्तिक, तुम्हाला काय वाटतं की हे कन्झर्व करण्यात? आता सर आपण पाहिलं तर एक महत्वाची गोष्ट आहे, आपण आत्ताच पाहिलं असेल राजस्थानमध्ये, राजस्थान, गुजरात, हरियाणा इथे अरावली जे पर्वतमाला आहे ती कापण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करत होतं मायनिंगसाठी। आणि राजस्थानमध्ये ज्या संख्येने मोठे लोक आलेत, आपण पाहताय शेतकरी असतील, सामान्य नागरिक असेल, रस्त्यावर उतरले, ट्रॅक्टरच्या रॅल्या होत आहेत, सगळे कोणी झाडांच्या अवतीभोवती जाऊन बसतंय। जे शेतकरी, जे गावकरी सगळे पुढे आलेत, मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो। आणि तशी चळवळ आपल्याला उभी करायला लागेल, नाहीतर हे राजकीय पक्ष वाटतं सगळ्यांना की सगळं काही सब भूमी बिल्डर की असं त्यांना वाटायला लागतं। दुसरी गोष्ट म्हणजे असंच पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा प्रश्न होता, तिथे देखील तिकडच्या सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की जर कोणी वेताळ टेकडीला हात लावला तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही। अजनीवनचा देखील लढा हा असाच चालू आहे, गेले 5 वर्ष चालू आहे। मी मंत्री असताना ते थांबवून ठेवलं होतं। आता पण तिकडे नागरिक झाडं कापू देत नाही, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच जी काही चळवळ सुरू झालेली आहे, आगामी निवडणुकांमध्ये आपल्याकडनं सुद्धा जे उमेदवार असतील त्यांनी सुद्धा या संदर्भात प्रचार करावा, एकीकडे असं काही सूचना आहे? बघा, प्रचाराची ही खरं तर गरज लागलीच नाही पाहिजे। जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो त्याच्यात झाडं न कापणं ही बेसिक असायला पाहिजे ना। म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथे चालणार, हे तुम्ही करणार आहात का? कॉन्फरन्स वगैरेसाठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर इतर ठिकाणी होऊ शकते। आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता, पण एखादा बिल्डर जो मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बनवू, मग ते येलो झोन करू, मग त्याचा TDR घेऊ, हे बिल्डर नेमके कोण आहेत? त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता। हे खरोखर नाशिकचे आहेत का, नाशिक प्रेमी आहेत का, हा देखील त्यांनी विचार करावा। तुम्ही असंही म्हटले की जे विरोध करतात त्यांना हद्दपार करा, काय त्यांना मतदान होऊ नये ही इच्छा आहे। कारण जर विरोध जे म्हणजे हे तपोवन कापायचे जे मागे लागलेले आहेत, काहीतरी थातूर मातूर आत्ता सांगतील, खोटं बोलतील आणि त्यानंतर परत येतील बुलडोझर घेऊन। पर्यावरण प्रेमींनी सांगितलं झाडाच्या बदल्यामध्ये अधिकची झाडं लावण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावताय। नाही, पण ह्याच्या बदले तुम्ही माईस अजून डबल करा ना, TDR अजून दुप्पट घ्या। पण जे झाडं आहेत, म्हणजे भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये आहे ते नष्ट करायला का निघालाय, हा एक प्रश्न त्यांनी विचारावा। आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं काय? त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आता आमदार, खासदार, नगरसेवक असतील ते झाडं का कापतायत, ते आमचं भवितव्य का खराब करतायत? कोणी त्यांना विचारत नाही। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।